माग ओढून घे थोडंसं खाली सरळ उभा किती घ्या नाही आपल्या प्रथेनंच घ्या ना नंतर उभं राहतो बरं आपली जी प्रथा आहे ना त्याच पद्धतीनं बरोबर घ्यायचं सोपा हरे जय जय आप विठोबार घुमाए विठोबार घुमाए
श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा
संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख डौरली हे काया कृपेच्या ओरसे नभे अनारिसे उद्धरलो विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख विठ्ठला हरि ओम वर्णानाम अर्थसंघानाम रसानाम छंदसामपि मंगलानां च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तं लक्ष्मी नृसिंहमहं भजे कल्याणधाम सानिध्यं नाभिग्राम समाश्रितम् आनन्दि स्थित्यात्मानन्दं रङ्गनाथ सरस्वती नृसिंह विठ्ठल ज्ञात्वा आत्मानन्दप्रदायिनं श्वासानन्दात् भिन्नत्व प्रत्यग्ज्योतिर्विभावये यशः सिद्धिर्च दातारं भगवत्प्रेम प्रवर्षकं सर्वसौख्यप्रदायकं श्वासानन्दं प्रणाम्यं योऽन्तः प्रविश्य मम वाचि मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि श्रीगुरु ध्यान नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाऊ गुणदोष झालो दासपयांचा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता मज साह्य येथे करावे देवा तुझी गेली सेवा सकळ सेवा सकळ तुझी गेली सेवा सकळ
लक्ष्मी नृसिंह श्री गुरु आनंदी आत्मानंद रंगनाथ महाराज, सद्गुरु ओम ब्रह्मी श्वासानंद सरस्वती महाराज, सद्गुरु दादा महाराज, सद्गुरु गोपीनाथ महाराज, सद्गुरु मराळ महाराज यांच्या अनंत असीम कृपा प्रसादानं आपल्या या मासरूळ गावामध्ये होणारा हा परंपरेचा सप्ताह आहे. आणि आमचे मार्गदर्शक परमादरणीय परमपूजनीय कैवल्य महाराजांच्या आदेशामुळे मी उभा आहे. त्यांनी केलेली आज्ञा आणि सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज माऊली महाराजांची आमच्या घराण्यावर असणारं प्रेम म्हणजे चातुर्मास्य परंपरेचं आणि आमच्या पितळे महाराज परंपरेची फार 4 पिढ्याचे संबंध. आमचे पूर्वज बाळाभाऊ महाराज जेव्हा इकडे मुर्डेश्वरला त्यांनी ते स्थापना केली, मुर्डेश्वरचं मंदिर शोधलं, पीठ स्थापन केले. आवाज थोडा नीट करून द्या बरं, याला थोडा गेन वाढवा, ते बास वगैरे कमी करा. तुम्ही गेन दिला तर भेटेल, नाही तर आमच्या जीवनात लॉसच आहे. द्या काही मिळवून आणि थोडा मोठा करून द्या. आवाज दबला आहे. तुम्हाला गोपनीय गोष्ट सांगू का, लग्न झाल्यापासून आवाज असा दबला तो या माईकवाल्याकडून वर उठत नाहीत. विठ्ठल बाळाभाऊ महाराज श्वासानंद सरस्वती यांनी मुर्डेश्वर पीठाची स्थापना केली. या सगळ्या उपक्रमामध्ये त्यांनी केलेले चातुर्मास, त्यांनी केलेले सप्ताह, त्यांनी केलेले यज्ञ, त्यामध्ये चातुर्मास्य महाराजांचं खूप योगदान त्या काळात लाभलंय. मेकरला जे ज्ञानमंदिर नावाची मठाची वास्तू उभी आहे, त्याचं उद्घाटन ज्या त्यावेळी तत्कालीन 40-50 संतांच्या हाताने घेतलं झालं, त्यामध्ये महत्त्वाचं स्थान चातुर्मास्य महाराजांचं होतं. आणि ते प्रेम अखंड चालू आहे. आजही कैवल्य महाराज, राधेश्याम महाराज, पराग महाराज यांचं आमच्यावर प्रेम आहे. मी माऊली महाराजांना नेहमी म्हणतो की तुमच्या दोघांपैकी मी तिसरा आहे. त्यामुळे त्या दोघांमध्ये ते जे परंपरेचे सगळे नियम मी पाळायचा प्रयत्न करतो. पण खरं सांगू का, तुमच्यासमोर उभं राहताना माझे आज हातपाय थरथर कापत आहेत. मी कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे, तिकडे मी PhD आहे, विद्यापीठाचा PhDचा गाईड आहे. तिकडे माझे व्याख्यानं होतात तेव्हा समोर एक डायस असतो असा, त्याच्या खाली पाय दबून जातात. मला असं वाटू लागलं की कदाचित आता कीर्तनामध्ये पण डायस ठेवणं सुरू करावं. कारण कैवल्य महाराज गादीवर समोर मालकानी बसायला पाहिजे, ते मागे उभे आहेत आणि समोर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मला काही अंदाज येऊ शकतो, तो चेहराही दिसत नाही. त्यांची भीती मला वाटते. आणि तुमची अवस्था अशी आहे, तुमच्या सगळ्यांच्या चरणावर मस्तक याच्यामुळे ठेवतो मी की एकदा असं घडलं, इतिहासाचा प्राध्यापक आहे म्हणून सांगतो की ब्रिटिशांची फौज फक्त 50 माणसाची होती किंवा कमी लोकांची होती आणि 700 लोकांची देशी फौज होती आणि त्यांची 100-200 लोक होते. आता किती होते मोजायला मी नव्हतो गेलो, पण 100-200 लोक असतील. नुसते समोरासमोर आल्याबरोबर यांची धुळधाण उडाली देशी फौज भारतीयांची. याचं कारण होतं त्यांची कमी होती पण कवायती फौज होती, ती होती. आणि ती कवायती फौज समोर आल्याबरोबर यांची धुळधाण उडली, कारण शिस्तच नव्हती. कोण कोणत्या दिशेनं पाहतंय, कोणी मोबाईल उचलतंय, कोणी घरी बायकोशी बोलतंय, दुसरा खिशातला मोबाईल पाहतोय, चौथ्या वरच पाहून चालतोय. कोणाचा तळामेळ कोणात नव्हता. आम्ही इतर गावात जेव्हा सप्ताह कीर्तनाला जातो, समाज याच्यापेक्षा कदाचित जास्त असतो. आज तुम्ही 2-3 हजार समाज, 1-2 हजार लोक आहात तुम्ही, समाज 4-4, 5-5 हजार असतील, पण तो विस्कळीत असतो. मला भीती याच्यामुळे वाटते की हा कवायती प्रशिक्षित समाज आहे. कारण एक जण बळी आहे, वीर आहे, गाढे वीर असे तुम्ही आहात. कारण परंपरेनं तुम्हाला सगळ्या शिक्षणात आधी सगळ्या प्रत्येक गोष्टीची शिस्त आहे. विठोबा रखुमाई म्हणायचंय, मी रामकृष्ण हरी सुरू केलं सवयीनं. कुठं भजन म्हणावं, किती म्हणावं, श्री विठ्ठल म्हणावं. मी या परंपरेशी फार जवळीक आहे. गाडीवरही श्री विठ्ठल नाव टाकलंय मी. श्री विठ्ठल सगळीकडे आता उल्लेख फोनवर करतोय आणि बऱ्याच गोष्टीचं अनुकरण करतोय मी. कारण शिस्त नाही आमच्याकडे, सगळं आहे पण शिस्त नाही.
याचं कारण आणखी एक आहे. आमच्या विदर्भात वारकरी संप्रदाय बाळाभाऊ महाराजांनी दिला 100 वर्षाचं आयुष्य. इकडे 250 वर्षाची परंपरा आहे. त्यामुळे मोठे भाऊ आहेत, यांनी शिकवायचं नाही तर कोणी शिकवायचं. पण हळूहळू प्रवाहासोबत वाहत वाहत प्रवाह फोडा लागत असतो. पस्कन जर प्रवाह फोडला तर हुबाड फुटते. म्हणून हळूहळू चालू आहे प्रयत्न. तुमचं सगळ्यांचं मार्गदर्शन असावं, तुमचं प्रेम असावं. पहिलं सांगतोय, हातपाय लटपट कापतायत तुमच्या समोर. त्यामुळे काही जर झालं, चूक भूल दिले गेले, तुम्ही चिंता करू नका. विठाला जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये असं मार्गदर्शन करतात की माणसानं कोणाच्या पाया पडावं, म्हणजे कोणासमोर झुकावं. मुळात माणसानं झुकाव का नाही झुकाव. आम्हाला विचारलं का कोणाच्या पाया पडाव, तर आम्ही पहिलं नाव घेतो सासऱ्याच्या पाया पडाव, कारण हुंडा भेटतो. आणि अधिक महिना जवळ आला तर पहिले सासऱ्याचे पाय पाहायचे. हे पाया पडायचे लायकीचे कोण आहेत जगामध्ये. असा विषय आहे की जर तुम्हाला सुख मिळवायचं असेल तर तुम्हाला कोणाची तरी शरणागती पत्करावी लागेल, कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल, कोणाच्या तरी प्रभावात जावं लागेल, कोणाचा तरी आश्रय घ्यावा लागेल. आणि मग आश्रय कोणाचे घ्यायचे, शास्त्रांनी बरेच ठिकाणं सांगितले कोणी कोणाचा कसा आश्रय घ्यायचा. आणि या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट अशी येते की जर आश्रयाचा तुमचा हेतू काय. तुम्हाला राजकारणात पद मिळवायचं असेल तर तुम्ही नेत्याचा आश्रय घ्या. तुम्हाला व्यापारात पैसा कमवायचा असेल तर व्यापाऱ्याचं मार्गदर्शन घ्या. तुम्हाला जर शिक्षणात पुढे जायचं असेल तर त्यातल्या विद्वानाचं घ्या. स्वयंपाक करायचा असेल तर बायकोचे पाय धरा. आणि इतकं करून जर काहीच करता येत नसेल तर जे लोक नेहमी मार खातात त्यांच्याकडून श्रेणी घ्या. पण कोणाचे तरी आश्रय घ्यावा लागतो. मग आश्रय योग्य माणसाचा का घेऊ नये. संत हे शिकवतात, अर्भकाचे साठी साठी पंते हाती धरिली पाटी. लहान लेकरानं शिक्षकाचा आधार घ्यावा, लेकरानं आईचा आधार घ्यावा. कशासाठी. त्याला हित कळत नाही म्हणून घ्यावा. हित कळत नाही हे म्हणणं खरं आहे का. सगळ्यांना हित पाहिजे पण कशात आहे कळत नाही. म्हणजे लहान लेकराच्या समोर तुम्ही चॉकलेट ठेवा एका हातात आणि दुसऱ्या हातात त्या आजोबांनी काय केलं, लेकराच्या समोर चॉकलेट धरले आणि दुसऱ्या हातात 10 एकराचं बक्षीस पत्र ठेवलं. लेकराला म्हटलं उचल यातलं काय, ते काय उचल. 10 एकर विकल्यावर चॉकलेटचा कारखाना घेता येतो ना. पण त्याला ती अक्कल नाही. म्हणून तुकोबाराय म्हटले
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता. हे कळत नाही दुःख आहे. आणि दुःखातून निवृत्त होण्याची इच्छा प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला आहे. जन्म दुःखम जरा दुःखम व्याधी दुःखम पुन्हा पुन्हा अंतकाले महादुःखम तस्मात् जागृती जागृती. दुःख बांधवडी आहे हा संसार. संसारा ऐसा दारुण जो भेटताचे हरिशीण. संसार दुःखामुळे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काकड्यामध्ये आपण इवळून म्हणतो, ओरडून म्हणतो, चिडून म्हणतो, चहा किती वेळ राहिला हे पाहत पाहत म्हणतो. पण संसार दुःखाचं सगळ्यांना माहिती आहे. पण दुःखाचं कारण आम्हाला माहित नाही, म्हणून आपण दुःखाच्या फेऱ्यामध्ये फिरत राहतो. म्हणून शास्त्र असं म्हणते की दुःखाचं कारण आहे शरीर. शरीराचे कारण आहे पाप पुण्य. पाप पुण्याचं कारण आहे अनुकूल प्रतिकूल ज्ञान. त्याचं कारण आहे भेदज्ञान. आणि भेदज्ञानाचं कारण आहे स्वस्वरूपाचं अज्ञान. अज्ञानामुळे आपण ब्रह्मरूप आहोत, स्वगत सच्चिदानंद आहोत हे आम्हाला कळत नाही आणि म्हणून दुःखी आहे. दुःखाचं कारण तेवढंच आहे. ज्या दिवशी ज्ञान झालं त्या दिवशी आपण ब्रह्मरूप आहे. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ज्याला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झाली म्हणजे कळलं, बोध झाला, लाभ झाला, त्या दिवशी त्याचा पुनर्जन्म मांडला झाला. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. बोध निर्बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा. ममता म्हातारी मरून गेली तेव्हा बोध निर्माण झाला पाहिजे. म्हणजेच आपल्याला अज्ञानाची जाणीव झाली पाहिजे आणि अज्ञानाची जी प्रक्रिया आहे, शृंखला आहे, ती कळली पाहिजे. कसं कळायचं? दुःख आहे हे कळतं. मला सांगा, तुमच्या घरामध्ये, माझ्या घरामध्ये घ्या, तुम्हाला कशाला बोलाव, मला वापस जायचं ना. पण मला असं वाटतंय की आज बटाट्याची भाजी खाव आणि बायकोला वाटते कारल्याची भाजी खाव. खरं सांगा, घरात भाजी कोणती होईल? संध्याकाळी भाजी कोणती होईल? माझ्या हातात एवढंच आहे की कारल्याची भाजी बटाट्याची समजून खायची. विठ्ठल परिस्थिती त्यालाच म्हणतात जी बदलता येते. स्थिती आणि परिस्थिती. म्हणून मुद्दा असा चाललेला आहे की दुःखाची परिस्थिती बदलायची का? पहिली गोष्ट इच्छा झाली पाहिजे. पहिली गोष्ट मी दुःखी जाणीव झाली पाहिजे. विषयी आणि पामर यांना मी दुःखी जाणीवच नाही. जळीची जळचरे जळीच रमती, त्यांना काहीच जाणीव नाही. त्याच्यात कोसल्याने घर सुदृढ पै केले, निर्गम न विचारिता तेणे सुख मानियले. आणि म्हणून जाणीव विषयी पामराला होत नाही. ज्याला जाणीव होते त्याला मुमुक्षु म्हणायचंय. ज्याला बदलाव वाटलं त्याला मुमुक्षु म्हणायचंय. आणि परमार्थ मुमुक्षुसाठी आहे, सिद्धासाठी नाही, पामरासाठी नाही, विषयीसाठी नाही. परमार्थ केवळ मुमुक्षु आहे. कायमी उद्धार पावेन, कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. आयुष्य सांगा तुम्ही संत जन, करा समाधान. त्याला म्हणतात मुमुक्षु. आणि म्हणून मुमुक्ष करताना काय करावं महाराज? त्याने आत्मचिंतन करावं. कोणतं करावं? त्यांना निष्काम कर्म उपासना करून मल आणि विक्षेप घालवावे. आणि राहता राहिला जो दोष तो आहे, राहता राहिला तो आवरणाचा दोष, तो घालवण्यासाठी सद्गुरूकडे जावं लागतं. मग यासाठीचे प्रारंभ कुठून आहे? पहिले दुःख कळलं पाहिजे. आम्ही दुःखी आहे कळलं पाहिजे. त्या जेलमध्ये काय झालं, काही कैदी, जेलमध्ये काही कैदी होते आणि एक कैदी एकदा राजा खुश झाला, प्रसन्न झाला. राजा वाढदिवस होता, हॅपी बर्थडे राजाचा. आणि त्याने सांगितलं एका दिवसाकरता कोर्ट जेलमधल्या सगळ्या कैद्यांना सवलत, ज्याला जे पाहिजे ते मागून घे. एक कैदी म्हणे माझे कपडे नाही चांगले हो, मला कपडे द्या.
राजा याला कोलसला, सिल्क, कांजीवरम, बनारसी, हिमरू सगळे कपडे द्या. दुसरा म्हणला मला गुलाबजाम खावा वाटतो, द्यायला गुलाबजाम. तिसरा म्हणे गोडधोड पाहिजे, आजच्या दिवस गोडधोड त्याला दिलं. चौथा म्हणे आज मला मोबाईलवर बायकोशी बोलायची इच्छा, द्यायला मोबाईल बोलू द्या. ते झालं, सगळे झाले. पण यातले सगळे मागत राहिले, पण यातलं एकानेही सोडवणुकीची इच्छा व्यक्त केली नाही. एक निघला, तो म्हणे महाराज मागितलं तर द्याल, म्हणे आज तू काही माग देतो. म्हणे महाराज एकच द्या, आज माझ्या सुटकेच्या आदेशावर सही करा. आता बाहेर गेल्यावर गुलाबजाम भेटतोय, कपडे भेटतायत, पण तो एकच निघला. बाकीच्याला त्या जे कोर्टात जेलमध्ये मी नाही गेलो, पण मी पाहिलंय. हो, माझे बाबा वकिली करायचे तेव्हा लहानपणी मी त्यासोबत खेळत खेळत कधी जेलमध्ये जायचो, ते पाहायचो. त्या गंमत असायची. काय गंमत माहिती का? त्याच्यामधलाच एक जेलर, एक कैद्यातला एक कैदी प्रमुख करतात. त्याला सांगतो, हे अच्छे से काम करो, उचलो, उठाओ, वो रखो नीचे. करणारे कैदी आणि सांगणारा, याला जाणीव पाहिजे ना आपण त्यातलेच आहे. याला म्हणतात जाणीव, याला म्हणतात मुमुक्षू. आपल्या बंधनाची जाणीव झाली पाहिजे. मुक्त होता परी बळे झाला बध, घेऊन छंद बंधनात आहे, जाणीव झाली पाहिजे. ही जाणीव झाली पाहिजे. म्हणजे सरपंचाचं पद गाडगभर ताप आहे, मंत्र्याचं पद असं पुठ्ठा माठ भरून ताक आहे, आणि पंतप्रधानाचं राष्ट्रपतीचं पद टँकर भरून ताक आहे. किती ताक एकत्र केलं म्हणजे एक चमचा लोणी किंवा एक चमचा तूप होईल. किती गाढवं एकत्र केले म्हणजे एक घोडा होईल. किती संसारातलं सुख एकत्र केलं म्हणजे पारमार्थिक सुखाची बरोबरी होईल. म्हणून बंधनाची जाणीव झाली पाहिजे. आणि ज्याला झाली त्याला मुमुक्षू म्हणायचं. आणि मुमुक्षूने काय करायचं, त्यांना विचार करायचा. कोणता? आहे मी हा कोण, आहे मी हा कोण, करावा विचार, करावा विचार. आहे मी हा कोण, आहे मी हा कोण, आहे मी हा कोण, करावा विचार, करावा विचार, करावा मय ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कथमिदं जातं
को वै कर्तास्य विद्यते उपादानं किमस्येह विचारः स उच्यते. मी कोण आहे, कथमिदं, मी कसं झालंय, कुठून आलो मी, कोवई करता, माझा निर्माता कोण आहे, या सृष्टीचा निर्माता कोण आहे, जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुल्या. कोण आहे? उपादानम किमस्येह, या जगताचं उपादान कारण, निमित्त कारण कोण आहे हे समजून घेतलं पाहिजे. हे लक्षात घेणं त्यानं केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचा विचार करून बंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न जर करायचा असेल तर आम्हाला आधार लागेल. नदी जर पार करायची असेल तर नाव लागेल, किमान लाकडाचा ओंडका लागेल, काहीतरी लागेल ना. तारू भव नदीचे आम्हाला व्हायचं, कोणीतरी आधार पाहिजे. कोणाकडे जायचंय? महाराज म्हटले, आमच्या माहितीनुसार ऋषी मुनी तुम्हाला मुक्त करू शकतात, देव मुक्त करू शकतात. ऋषी मुनींचा विचार केला. मग असं लक्षात आलं की एकदा असं घडलं की कोणी काही पुराणात दुर्वास ऋषीचं नाव आहे, काही ठिकाणी सनकादिकांचं नाव आहे, काही ठिकाणी भृगु ऋषीचं नाव आहे. पण ते ऋषी विष्णू भगवंताकडे गेले, मधलं सोडून द्या, महादेवाकडे गेले, विष्णूकडे गेले, शाप दिला वगैरे, ते सगळे स्टेशन मागे ठेवा. आपण डायरेक्ट तिथून सुरू करू आपला एपिसोड. भगवंताकडे, विष्णू भगवंताकडे गेले आणि त्याच्या दाराशी द्वारपाल उभे होते, जय आणि विजय. त्यांनी अडवलं. ज्यांना राग आला, संताप आला. संतापात मोठ्या मोठ्याचं नुकसान होते, आपलं काय काढलं. 498 कशात होते, विठाल. शेवटी नांदत नाही ना हो. मागच्या वर्षी सुरू होती नाही, नांदली नाही ना, गेली. कशामुळे? संतापामुळे. शांती परते नाही सुख, ये अवघेचे दुःख, म्हणून शांती धरा उतराल पहिलं पारा. संताप आला आणि त्यांनी शाप दिला, तुम्हाला असुर योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल. असुर योनीत जन्म घेण्याचं दुःख नाही झालं त्यांना, जय विजय दुःखी झाले. असुर योनीत जायचं म्हणून नाही, भगवंतापासून वियोग होणार म्हणून. हा सगळ्यात जास्त दुःख जर कोणता असेल तो वियोगाचं. गोपीगीत वाचा. विषजलाप्ययात व्याल राक्षसात, वर्ष मारुतात वैद्युतानलात, वृषमयात मजात विश्वतोभयात, वृषभते वयम रक्षितामुः. काय वियोगाचं दुःख आहे. पूर्वराग, मिलन आणि विरह, किंवा पूर्वराग, विरह आणि पुन्हा मिलन. त्याला दुःख वाटलं, भगवंताकडे गेले. भगवंताला लाथ मारायचा प्रसंग घडला आणि ते निघून गेले. आपला दृष्टांत संपला. आपला मुद्दा असा आहे की जय विजय हे द्वारपाल होते, चौकीदार, वॉचमन. वॉचमनची क्वालिफिकेशन काय असते? 7वी पास, 10वी पास, 8वी. आपण एक काम करू, सौदा करू. 10वी राहू द्या, 7वी राहू द्या, 9वी काढू. तुमचं राहू द्या ना, आमचं राहू द्या. त्यांचे क्वालिफिकेशन काय? ते चुका करणारच ना. आणि त्यांना सांगितलेलं काम, त्याला पगार कोण देतंय? भृगु ऋषी देतात, हे सनकादिक देतात का त्यांचा मालक देतो? त्यांना प्रामाणिक कोणाशी राहायचंय? पुत्र प्रामाणिक राहते हो मालकाशी. त्यांनी त्यांना आकलून दिलं, यात चुकलं काय? आणि गुन्हा किती माहितीये का? क्षुल्लक गुन्हा आहे. आणि या गुन्ह्यासाठी केवढी शिक्षा दिली हो? 3 जन्म. म्हणजे शिक्षा देताना सार असार राहतचा विचार राहत नाही, तरतम भाव राहत नाही, किंवा योग्य अयोग्याचा विचार त्यांच्याकडे राहत नाही. आणि हा फार महत्वाचा आहे, फार महत्वाचा आहे. निवडी वेगळे
क्षीर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळाली. सारासार ओळखता आलं पाहिजे, निवडता आलं पाहिजे. मग त्यांना ते करता आलं नाही. परीक्ष लोकान वीक्ष कर्मान सुरोत्तमान उपनिषदामध्ये शब्द येतो सुरुवातीलाच की तुम्ही परीक्षा केली पाहिजे, परीक्षण केलं पाहिजे. इथून मंडपातून बाहेर जाताना आपल्याच चपला घातल्या पाहिजे. दोरीवर वाळू घातलेले कपडे असतील तर आपलेच कपडे उचलले पाहिजे. हे समजलं पाहिजे, आपलंच हे कळलं पाहिजे. त्यांना सारासार राहिला नाही. विवेक म्हणतात त्याला, विवेक उरला नाही. त्यांनी शिक्षा दिली गंभीर. म्हणे महाराज आम्ही जर त्यांच्याकडे गेलो एखाद दिवशी असेच संतापले ना आम्हाला दिले, तू भस्म होऊन जाय, तू कोळसा होऊन जाय, आपलं काय खरंय. त्यांच्याकडे जाण्यात भलं नाही. वेदमार्गे मुनी गेले, मुनी मुक्त झाले. भेणे गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ तू. संतांनी मुनींना कमी महत्व दिलं, गौण मानलं, गौण. मग महाराज देवाकडे चला ना, देव देईल का तुम्हाला दुःखातून मुक्ती. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे. देवाकडे जायचं का महाराज म्हटले, देवाकडे जा, पण ते पण दुःखातून मुक्ती करतील असं सांगता येत नाही. का बरं? कारण दुःखाचं कारण आहे शरीर, शरीराचं कारण पाप पुण्य, त्याला धर्माधर्म म्हणतात. पाप पुण्य कशाने निर्माण होतात? कर्माने निर्माण होतात. आणि तो जो भगवंत आहे तोही कर्माच्या अधीन आहे. कर्मे दशरथ वियोगे मेला, हो कर्मे श्रीराम वनवासा गेला. अहो त्या भगवंताला आई बाप इकडं वाढला तिकडं, शेखी उपेगा गेला पांडवाच्या. देवकी यशोदेव जन्मला वसुदेव देवकी सायासे पाळीला. तो तिकडे गेला, त्यालाही तेच कर्म त्यालाही चुकलं नाही. कर्म भगवान रामालाही चुकलं नाही. त्यात ते बंधनात बुडत कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. मग आता काय करायचं? देवाकडे जायचं का महाराज? देवाकडे जायला हरकत नाही. देवात द्यायची ताकद आहे, बरं देऊ शकतो तो. तुझे अवधार्य जाणो स्वतंत्र, देता न म्हणसी पात्रा पात्र, वरी कैवल्यायसे पवित्र वैर्या हितले. सांगितले करशील तरी करी काही, राईचा पर्वत पर्वत राई, अवघी कृपेचीच साई, करी वो आई करी कृपा. करू शकतो तो, सामर्थ्य आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती भगवंतामध्ये आहे. पण त्यातही एक घोटाळा आहे. घोटाळा तिथं पण आहे बरं. एक घोटाळा असा आहे त्यात की त्या ध्रुव बाळानं तो आई बापावर नाराज झाला आणि वनात गेला. तो वना आला याची लागी, वैसावया पितयाचे उच्छंगी, की तू चंद्र सूर्या परीस जगी श्लाघ्य केला. आला तिथे वनामध्ये भगवंताची 6 महिने उपासना केली, साधना केली. पहिले जेवण खावण केलं, मग ते सोडलं, मग फळ ते सोडले, मग कोरडे पानं खाल्ले, मग सोडले पाणी, मग पाणी सोडलं, मग श्वास, आणि 5व्या महिन्यात श्वास बंद केला. भगवंत प्रगट झाले. बघा जमते का आपल्याला? बोलतो एकादशीला 10 भाकरी लागतात बकरीच्या, 2 डझन केळं लागतात, आणि एवढं मोठं उसळ भगर खाल्ल्यावर पुन्हा संध्याकाळी बायकोला मला म्हणावंच लागते आहे का काही. माझं बोललो बरं, तुमच्यावर घेऊ नका, तुमच्यावर. ती एकादशीला येणार आहे मी आणव्याला, तेव्हा पहा मी आज जाऊन काय काय खातो. आमच्या आईसाहेबांच्या हातचं तुम्ही फक्त विठ्ठला विठ्ठला. भगवंत प्रसन्न झाले. योंत प्रविश्य मम वाची मां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर सुधाम्ना, अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. त्याने कृपा केली भगवंताने.
कपोल शंखे शिवतले, शंख लावला कपाळाच्या काळाला, तो वेदवाणी बोलू लागला. सगळं जिंकलं, निवडणूक जिंकली, मस्त लीड मतदाना निवडून आला. आता मंत्रीपद भेटलं, सगळं मिळालं. तो म्हणे काय पाहिजे, आढळ पद पाहिजे, देऊन टाकलं. आणि मग मिरवणूक निघली वापस. हत्तीवर बसलेला आहे ध्रुव, माहितीये त्याचा बाप ज्याच्या मांडून हाकलून दिलं तो बाप समोर उभा आहे. सोबदार बनून तो काठी घेऊन पुढे चाललाय. ज्या आईनं हाकलून दिलं ती नावडती आई, ती ताट घेऊन वाळायला होती. जो चुलत भाऊ उत्तम त्याच्यासाठी याला हाकललं, तो डीजेवर डान्स करत होता. आता काय मिळवायचं बाकी, यांच्या विरोधात गेला होता ना तो. पण ध्रुव नाराज होता. काय कारण हो? ध्रुव म्हटलं अरे तो द्यायला तयार आहे, पण मी काय मागितलं, शेवटी जळच मागितलं ना मी. तो द्यायला तयार होता, तो मुक्ती देऊ शकत होता. मुक्ती सायुज्यता पाठी लागे, चारही मुक्ती दासी होती. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी. मी मागितलं पद, सरपंचाचं पद काय, पंतप्रधानाचं काय, आपल्या याचं काय, त्याचं काय, आढळ पद काय, ध्रुवाचं पद काय, फरक काय पडला समजलं नाही. काय मागाव काय घ्याव. देव फसवतो, बरं देव फसवतो. कोणाकोणाला फसवलं हो देवानं? देवानी दैत्य दानवांना फसवलं. जेव्हा समुद्र मंथन चालू होतं, इकडंच अमृत वाढलं आणि तिकडं जाऊ दिलं तसंच. हिरण्यकश्यप म्हणला, त्यांना अटीचा स्टॅम्प पेपर तयार केला. अटीचा, दिवसा नको, रात्री नको, शस्त्रानं नको, अस्त्र नको, घे म्हणे, कशातच बसत नाही. नरसिंह रूपात प्रगट होऊन त्याचं काढलं, कशातच बसत नाही. महाराज म्हटले चतुरा तू शिरोमणी गुणाला आवडण्याची. तो चतुर आहे, तो फसवतो देव. महाराज देव आपल्याला देत नाही. तुम्ही मागल तर देतो, पण मागायची अक्कल लागल ना. कल्पतरू तळवटी किंवा कल्पतरू फळे येती बागीतली. कल्पतरू वृक्षाखाली फळे येती, पण लागल ना, अक्कल लागल ना. रस्त्यानं चालला माणूस, त्याला एक झाड दिसलं, झाडाखाली बसला. असं वाटलं काय मस्त थंडगार झाड आहे, सावली आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे, 45 डिग्री तापमान आहे, थंड थंड वाटलं. तिथं वाटलं इथं जर मला मस्त पलंग जर भेटला आणि त्यावर गादी असली तर आला पलंग. झोपला. म्हणजे पाणी भेटलं तर पाणी, बिस्लरीच्या बाटल्या थंड. मग म्हणला जेवण खायला, मस्त सुग्रास ताट आलं, खाल्लं, पलंगावर बसला आणि मस्त झोपला. झोपेतून 2 घंट्याने उठला. मग पाहतो हे झाड, हे पलंग, हे कुठून आलं. लक्षात इथं मागितलं तर मिळते. आपण पाणी म्हटलं पाणी भेटलं, आपण हे झाड जेवण म्हटलं जेवण. इथं भूत तर नाही, भूत आलं. म्हणजे खाणार तर नाही, खाऊन घेतलं. मागायची अक्कल लागल ना. देवानं दिले 10-50 क्विंटल सोनं आपल्याला देऊन टाकलं. पैसा करता का, घ्या सोनं 50 क्विंटल. आता सांभाळता कसं, घ्या. स्विस बँकेत ठेवता का लॉकरमध्ये ठेवतात. त्याला आपण मागायचं नाही, त्याला म्हणायचं तुला जे द्यायचं ते दे, तोच बरोबर देतो. म्हणून आमच्या कामाचं तो पण नाही. मग देव तुमच्या कामाचे नाहीत असं संत म्हणतात. आमच्या कामाचे देव ऋषीमुनी नाही. आता उरलं कोण? म्हणे संताकडे जायचं. संत कसे काय देतील आम्हाला? म्हणे संत अशामुळे देऊ शकतात की असं घडलं की गावामध्ये खेड्यामध्ये शेतकऱ्याचं घर होतं. शेतकऱ्याच्या घरामध्ये कापूस आहे का तुमच्याकडे, का सोयाबीन आहे? कापूस आहे, कपाशी म्हणा, कापूस म्हणा. आमच्याकडे बंद झालं म्हणून त्यातलं आता कळत नाही, पण आम्हाला सोयाबीन मधलं कळलं. ते जहरी विषारी औषध घरामध्ये बापानं आणलं आणि ते उद्या फवारायचं. घरात आणून ठेवलं आज ते दुकानातून. आता ते ठेवलं तर खरी, पण त्यांना त्या घरामध्ये रांगतं लहान लेकरू होतं. त्यानं बाईला सांगितलं, त्याच्या बायकोला, की विषारी औषध आहे बरं, हे एंडोसल्फान काय जे असेल ते, एंड्रीन आमच्या आवडतं, गोड लागते बरं, घेऊन पाहू नका. असं गुलाबजाम सारखी, बासुंदी सारखी चव त्याची. मग त्यानं गुलाबजाम, त्यानं ते औषध ठेवलं. ते औषध वर ठेवलं, असं उंच खिडकीच्या वर, असं कुठेतरी उंच जागेवर ठेवलं आणि सांगितलं की हिला की हात लावू दे नको, सांभाळ.
त्या लेकरांना खेळता खेळता मोबाईल झाला, टीव्ही झाला, रिमोट झाला, खेळणं झालं, फुगा झाला, तिकडं ती वस्तू दिसली ते म्हणते आई, आता मम्मी म्हणतात ना आजकालचे, मम्मी जुन्या काळचं असतील तर आई म्हणे मम्मी ते पाहिजे. काय पाहिजे? रडू लागला आणि त्यांना नुसता रडला नाही, आकांत पसरला. आकांत जननी हो दुःखे माय धोक धाक, दुःख अकांत करू लागला, अकांत. आता तो किती, त्यांना पहिले जे होतं ना, पहिले षडजामध्ये रडणं होतं, मग गांधारात, मग मध्यमात, मग पंचमात, मग दैवत, निषाद, वरचा षडज लावला, त्याच्या वरचा गांधार कितीही मोठ्यानं रडला, हार्मोनियम फुटली, तरी त्या बाईनं त्याला ती बाटली काढून द्याव का? किती रडला म्हणजे द्याव का? आणि ती जर आई असेल तर ती देत नाही, ती देत नाही. आणि म्हणून हा फरक आहे. म्हणून जी देत नाही त्याला आई म्हणतात, जी हित पाहते त्याला आई म्हणायचंय. आणि म्हणून ती आई आहे की जी निस्वार्थपणे सेवा करते, लेकराचं फक्त हितचिंतनच करते. विठ्ठला लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची करी लाभावी. मग असं जर आहे तर आमचं हित ज्याला कळतं खरं त्याच्याकडे गेलं पाहिजे. हित कोणाला कळतं? म्हणजे महाराज तुम्हाला जर दुःखातून मुक्ती करायची असेल, बंधन तोडायचं असेल, हित करून घ्यायचं असेल तर तुम्हाला सासऱ्याच्या पाया पडून जमणार नाही, पोलिसाच्या पाया पडून जमणार नाही, तलाट्याच्या पाया पडून साधणार नाही, गावातल्या सरपंचाच्या नाही, आणि बायकोच्या तर मुळीच नाही. पायाच पडायचं असेल तर संताच्या पडा पहिल्या चरणात. श्री म्हणजे पाया पडणं म्हणजे आश्रय घेणं, पाया पडणं म्हणजे शरणागती पत्करणं. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवत्ता करावे हास्य सकळ, मग अपेक्षिता आपुले सांगितील पुसवे. म्हणून कोणाच्या जायचं? महाराज म्हटले, तुकाराम त्यांनी नाव नाही घेतलं. तुकाराम महाराजांच्या जा का, दादा महाराजांच्या जा का, सावता महाराजांच्या जा का, ज्ञानेश्वर महाराज जा, नाव नाही घेतलं. का नाही घेतलं? ते म्हणतात श्री संताची. श्री संत का म्हणायचा? काही गोष्टींचे नावं घेत नसतात, काही लोकांची नावं. कोणाची नावं घ्यायची नसतात? महाराज म्हटले काही गोष्ट लोकांची नावं घेत असतात आणि काहीची नावं घेत नसतात. कोणाची नावं घेत नसतात? विठ्ठला विठ्ठला.
आत्मनामो गुरुर्नाम नाम अतिकृपणस्य च श्रीकामो गृह्णेत ज्येष्ठापत्य कलत्रयोः. असा ठेवा बरं आवाज, हा व्यवस्थित आहे. ज्येष्ठापत्य कलत्रयोः. आत्मनाम, स्वतःचं नाव स्वतःच्या तोंडाने घ्यायचं नसते. काही मंडळी लिहितात स्वतःचं नाव. तुमचं नाव काय? परमपूजनीय श्रीहरी महाराज, मीच तोंडानं. काही म्हणतात पूज्य श्रीहरी. लोक म्हणतात खरंय तू पूज्यच आहे, पण तो असा पूज्य आहे, गणितातला पूज्य आहे. स्वतःचं नाव, स्वतःच्या नावाच्या मागे स्वतःच्या पदव्या लावत नसतात. कुठलाही महाराज स्वतःहून महाराज म्हणत नाहीत. आता मात्र भगवे पांढरे कपडे, टोपी, टाळ, भजन काही झालं तर महाराज होतो. आणि तोही सांगतो, फोनवरही सांगतो आम्हाला तुमचं नाव काय, तर अमके अमके महाराज. आम्हाला नाव महाराज लावता येत नाही, लावत नाही आम्ही, पण लावू नाही. शास्त्र स्वतःचं नाव असतंय तोंडानं घ्यायचं नसते. आत्मनामो गुरुर्नाम, गुरुचं नाव घ्यायचं नाही तोंडाने. ज्ञानेश्वर महाराज आले, माऊली महाराज आले, म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख करायचा नाही आपल्या तोंडाने. श्री गुरु म्हणायचंय, सद्गुरू म्हणायचंय, दादा म्हणा, काका म्हणा, मामा म्हणा, आबा म्हणा, काहीतरी नाव घ्या, पण गुरुचं नावाचा उल्लेख करायचा नाही. आत्मनामो गुरुर्नाम नाम अतिकृपणस्य च. चिकट माणसाचं नाव घेऊ नका. गावातला सप्ताह आहे, वर्गणी मागायला गेले, त्यांना म्हणलं काय म्हणणे, राम 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 भाऊ, सप्त्याची वर्गणी, पट्टी पावती काय म्हणतात तुम्ही, द्या. पाव द्या. कोणी कोणी किती किती फाडले? 11 रुपये, 21 रुपये. शोभते का याला? 31 रुपये. जळता जळत नाही याच्याकडे. 41 रुपये. अरे याच्याकडे 3 ट्रॅक्टर आहे, 41 सांगतो. शेवटचा आकडा 51. ह्यात काय माणूस आहे, याला शोभते का? मग भाऊ असं वाटू लागलं बाकीच्यांना की हा बंदी पंगतच एकटा देतो काय. ठीक आहे म्हणे, 51 त्याचे 51 तर आपले 52. नाम अतिकृपणस्य च. तयांचे नाव घेणे ते वाचेशी शूद्रान्न सेवणे. माऊलीची भाषा आहे. त्यांचे नावच घेऊ नका ना. वाचा कशाला खराब करता? नाम अति चिकट, दलिंद, हलकट, यांचे नाव घेऊ नका. मग जे नाम अतिकृपणस्य च श्रीकामो गुरुर्ने ज्येष्ठापत्य कलत्रयोः. ज्येष्ठ मुलाचा नावाचा उल्लेख करायचा नाही तोंडाने. त्याला काहीतरी भरामध्ये भाऊ, आम्ही भाऊ म्हणतो कैवल्य महाराजांना, काहीतरी नाव म्हणायचंय, दादा, काका, मामा, भाऊ. नाही तर मग आजकाल ते सोन्या, मोत्या, कुत्र्या, आदरार्थी नाव घेतलं पाहिजे. ज्येष्ठापत्य कलत्रयोः. कलत्रयो म्हणजे नवऱ्यानं बायकोचं घेऊ नये, बायकोचं नवऱ्यानं घेऊ नये नाव. जुन्या काळामध्ये सांगतो मी की नवरा बायकोला अगं म्हणत होता किंवा उल्लेख काहीतरी वेगळा करत होता आणि बायको नवऱ्याचं नाव घेत नव्हती. ती मग म्हणायची काहीतरी अहो म्हणायची. कदाचित असं म्हणत होती की आमचे हे मालक, साहेब, टोपी. आता टक्कल. पण हे काहीतरी उल्लेख ते करत होते. ही टोपी गेली, पगडी आली, असा उल्लेख ते करत होते. तेव्हा नावं घेत नव्हते. जुन्या काळातली गोष्ट सांगतो बरं, 200-400 वर्ष आधीची. मग तेव्हा काय व्हायचं, आता मध्यंतरी मी एका गावात गेलो आणि आता आम्हाला कोणाच्या घरी बळजबरी जायची सवय, घुसायची सवय, ओळखी पाहायची सवय, मानगिन तर आम्हाला कधी माहीतच नाही. गेलो त्या गावात, गेलो ओळखीच्या रस्त्यानं चाललो, एका बाईंना मला ओळखलं. मी त्या गावात केव्हा तरी पूर्वी कीर्तनाला गेलो होतो. मला म्हणे अहो महाराज दिसता. या तिनं बरोबर ओळखलं. तेव्हा आमच्या अंगात ती पॅन्ट शर्ट होती कॉलेजची. ओळखलं. गेलो आम्ही. गेल्या ती लगेच बसवलं सोफ्यावर. म्हणे महाराज आले, महाराज आले. तिनं लगेच आवाज थांब, बसा बसा बरे बी बोलावते म्हणे. म्हटलं कोणाला बोलावते? तिनं सुरू करून दिलं की काय, पिंटू, अरे पिंटू, पिंटू, अरे पिंटू. मला वाटलं लेकराचं नाव आहे का कुत्र्याचं नाव आहे. थोडा वेळ जात नाही तर ते 5.5 फुटाचं धडधागण झटांगण आलं. म्हणजे हे पिंटू आहे. म्हणले पिंटू महाराज आले ना, पाया पडा. म्हणलं पिंटू हे कोण आहे? म्हणजे आमचे मालक आहेत.
तिनं बायकोचं नाव घ्यायचं नाही आणि बायकोनं नवऱ्याचं नाव उल्लेख करायचा नाही. आहो म्हणा, त्या आहो शब्दात फार ताकद आहे बरं. बाहेरून पेटलेला वाघ त्या आहोनं थोडागार होतो, तवाच विसतो. पेटलेलं फार ताकद येते. पहा तुम्ही, आम्हाला सत्य खाऊन फिरावं लागतात नेहमी या गावात त्या गावावर. याचं कारण तुम्ही शोधू नका म्हणून बरं आहे. अशी मिस कॉल देऊन पाहावं लागते. जर मिस कॉल दिल्यानंतर उचलला फोन किंवा कॉलबॅक आला तर घराची बेल वाजवायची, नाहीतर हरिभक्त अखंड हरिनाम सोहळा. रात्री 1:30ला जातो, 2ला जातो, 5ला उठून कॉलेजला जातो. काय खरं आहे आमचं विठाला. आत्मनामो गुरुर्नाम नामाति कृपणस्य श्रीकामो गुरुनेत ज्येष्ठापत्य कलत्रयो नाव घ्यायचं नाही म्हणून त्यांनी सांगितलंय गुरुचं संताचा नामोल्लेख करायचा नाही. मग वापरला शब्द कोणता वापरायचा आम्हाला? म्हणे आम्ही शब्द वापरलाय श्री. श्री संताची. श्री शब्दाचा अर्थ काय? श्री शब्दाला 4 अर्थ आहेत. श्री शब्दाचा अर्थ एक सौंदर्य, श्री शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी, श्री शब्दाचा अर्थ आहे धन आणि श्री शब्दाचा अर्थ आहे सत्ता. लक्षात ठेवा बरं, मी विसरतो. पहिले काय? सौंदर्य. संत हे सौंदर्यवान असतात. सौंदर्यवान म्हणजे सुंदर असतात. सुंदर कशाला म्हणायचं? नाकाच्या डाकेवर डाक, डोळ्याच्या जागेवर डोळे, डांबराच्या ऐवजी पावडर फासलेली, त्याला रंग सौंदर्य म्हणायचं. नाहीतर नाकाच्या जागेवर 2 छिद्र, कान दिसतच नाही, डोळे सापडतच नाहीत, एक डोळा असं वाटते आपल्याकडे पाहतो, तिकडेच पाहत असते. त्याला सुंदर म्हणायचं. ज्या जागेवर जे पाहिजे त्याला सुंदर म्हणायचंय. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळकाकती प्रभाहो. सुंदर आहे कोण? भगवंत सुंदर आहे. खूप प्रमाण उपलब्ध आहेत सौंदर्य. रूप पाहता सुरसू, सुंदर पाहता गोपवेशू, महिमा पाहता महेशू, जेणे मस्तकी वंदना. सुंदर आहे. देव सुंदर आहे मान्य, पण संत सुंदर आहे का? संत दिसायला कुठे सुंदर आहे? आमचे सावते महाराज शेती करत होते, हातामध्ये खुरपं होतं. शेतातला माणूस, मातीत पाळणारा माणूस का सुंदर होता का? गोरोबा काका हातच नव्हते. चोखा महाराज काळेशार होते. सगळ्या तुकाराम महाराज असे राकट होते शरीरानं. सगळ्यांचं रूप जर पाहिलं ते काही सुंदर नव्हते. सौंदर्याच्या रांगेमध्ये फक्त ज्ञानोबारायांचंच वर्णन आहे. दिव्य तेज पुंज, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळा बोलत असे. परब्रह्म केवळा बोलत असे. बोलत
350 वर्षानं ज्ञानोबरायांची समाधीमध्ये नाथबाबांनी प्रवेश केला. आळंदीला ती अजान वृक्षाची मुळी लागत होती. प्रवेश केला आणि समोर गेल्यानंतर त्यांनी ज्ञानोबरायांना सदेह पाहिलं. ज्ञानेश्वरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवी आली. ज्ञानोबरायांनी त्यांना बोलावलं नाथबाबांना. नाथ महाराजांनी डोळ्याने चर्मचक्षुनी दर्शन घेतलं. ते अर्जुनाचं भाग्य नाही दादा, मी ते दिव्य चक्षु दिल्यावर त्या अर्जुनाला दर्शन भेटलं. नाथ महाराजांना याच डोळ्यांनी भगवंताचं ज्ञानोबरायांचं दर्शन झालं. आणि ज्ञानोबराय कसे दिसत होते नाथबाबांनी वर्णन केले. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळा बोलतसे. सौंदर्यवान फक्त ज्ञानोबराय. बाकी कुठल्याही संताच्या शरीराचं वर्णन, देहाचं वर्णन सुंदर म्हणून नाही. आणि तुम्ही म्हणतात श्री म्हणजे सुंदर, संत हे सुंदर असतात, व्याघात दोष नाही का? आता याचं उत्तर असं दिलंय की जेव्हा भगवंत मथुरेत गेले, 11 वर्ष 6 महिन्याचं वय, 6 दिवसाचं, मामाच्या भेटीला गेले. मामाला पोरगी होती वाटते. मामाच्या दर्शनाला गेले, भेटीला जायच्या आधी पाहू लागले तिला. त्यांना कोणी विचारायला तयार नव्हतं, पण ती दासी आली, कुब्जा दासी. तुका म्हणे कुब्जा दासी रूप राशी ही न कळा. ती वाकलेली, तुटलेली, चपलेली, मोडलेली, झाडलेली हे समोर आली. महाराजांना देवाला ती आवडली. बरं कुब्जेशी रथ झाला. काय सुंदर होतो, काय सुंदर होती ती गोपाळा, काय सुंदर होते. त्यांच्याकडे कोणतं सौंदर्य होतं. तोंडातला काला खाल्ला, तोंडातला दही उष्ट. काय सुंदर होती कुब्जा. का गोपाळ कुठे सुंदर होते? याचं उत्तर असं आहे, सौंदर्य शरीरात नसते, सौंदर्य दृष्टीत असते, सौंदर्य अंतरंगात असते. कसं असते? तुम्ही गुलाबाचं फुल पाहिलं, गुलाबाचं फुल तुमच्या डोळ्याला सुंदर दिसतंय. कोणाला वाटते कपाळ कोटात ठेवावं, कोणाला वाटते डोक्यात ठेवावं, आपल्या नाही तर बायकोच्या. केस पाहिजे ना, पण आपल्या ठेवावं तर केस कुठे, पण ठेवावं. कोणाला इथे ठेवावं, कोणाला देवाच्या पायावर व्हावं. गुलाबाचं फूल सुंदर दिसते माणसाला, बकरीला ते चविष्ट दिसते. चविष्ट खाव कसं ती खायला पाहते. सौंदर्य दृष्टीत आहे ना. गुलाबाचं फुल तेच आहे. सौंदर्य वस्तू ते का दृष्टीत आहे? वस्तू तीच आहे, पण वस्तू दृष्टी सौंदर्य नाही. बकरीला ते चविष्ट दिसते ना, माणसाला ते सुंदर दिसते. त्या बोराचं लग्न ठरलं. पोरग शिकलेलं होतं, पोरी पाहत होतं. बाप गेला एका लग्नाला पाहुण्याच्या सोयऱ्याच्या. तिथंच जुन्या काळात लग्न बापच ठरवत होते. जुन्या काळची गोष्ट सांगतो बरं. आता ठरवून येतात तर ईमेल करतात आणि डायरेक्ट घरी दर्शनाला येतात आणि मग म्हणतात ही तुमची सून. त्या काळात लग्न बाप ठरवायचे. त्या काळामध्ये बाप तिकडे गेला, सोयरिकीला गेला आणि तिकडं सुपारी फोडता लग्न ठरवून आला. पोराला म्हणे तुझं लग्न ठरलं. कुठली? ती सिल्लोडकडची पोरगी, आमच्या गावची. त्याने आबा असं कुठे असते का? आजच्या काळामध्ये मला विचारलं नाही, दाखवायचा कार्यक्रम नाही, कांदे पोहे नाही, आहेर नाही, पोहे नाही, आणि असं का फोन नाही, मोबाईल देणं घेणं काहीच नाही. लग्न ठरवून आले तुम्ही, आता कसं व्हायचं? ते म्हणे अरे शांत होईन, जरा शांत होय. पाय पोरगी चांगली आहे. ते पोरग गेलं. नाव काय म्हणे पोरीचं? आमकं. गेलं तिकडे, मोबाईल काढला, ते फेसबुक पाहिलं, सगळं प्रोफाईल पाहिलं, पोरीचे फोटो पाहिले, ते ईमेल आणि ते इंस्टाग्राम आणि ते फेसबुक काय असते पाहिलं, सगळं मिळालं. आणि ते पाहिलं त्या पोरीचं रूप आणि हे चिडलं. हे म्हणे मापाला, बाबा तुम्हाला अक्कल नाही की पोरगी काळी आहे म्हणे, चक्क काळी आहे. डांबर बरा आहे म्हणे, डांबर गोरा असतो, इतकी काळी आहे. आणि तिला तुम्ही बाप म्हणे अरे शांत होय, थांब. पोरगी थोडीशी रुंदानं सावळी आहे, खरंय. तेच तर म्हणतो ना मी, सावळी आहे. पण तुला माहितीये का,
तिला 1,00,000 रुपये पगार आहे, मग चालते. विठ्ठल तिला 1,00,000 रुपये पगार आहे, आता चालते म्हणे ती, आता सुंदर आहे म्हणे पोरगी. सौंदर्य कशात आहे? देव संतातलं सौंदर्य शरीराचं नाही पाहत, कारण शरीर त्याला माहिती नाशवंत जायाचे ठेवले, वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांधा. त्यामुळे ते म्हटले याच्यात नाही, संताच्या आतमध्ये सौंदर्य आहे. चोखोबा महाराजांच्या आस्थीतून हाडातून विठ्ठल विठ्ठल नाव येत होतं. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. त्यांचा हातले अध्यात्मशास्त्री ये अंतरंगाची अधिकारी ये ते, कारण ते म्हणून संत श्रीमंत आहेत. श्रीमंत म्हणते याचा अर्थ वान, घोडेस्वार, धैर्यवान, गुणवान. तसा श्रीमंत म्हणजे श्रीमंत, श्रीवान. तिथे मंत प्रत्यय लागतो. मग मंत शब्द श्रीमंत म्हणजे सौंदर्यवंत आहेत, हा झाला पहिला अर्थ. दुसरा अर्थ आहे संत हे लक्ष्मीपती आहेत. श्रीचा अर्थ आहे लक्ष्मी. आता लक्ष्मी जर म्हणाल, लक्ष्मी म्हणजे धन, लक्ष्मी म्हणजे पैसा, लक्ष्मी म्हणजे ऐश्वर्य, लक्ष्मी म्हणजे समृद्धी. देवाजवळ आहे का? संताजवळ आहे का? तुकोबारा यांना विचारलं, ते म्हणे आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाकी, पुढे चालता भिके, कुत्री घर राखती. कशाचं काय हो? नामदेव रायाकडे 18-20 दारिद्र्य, 18-20 त्यांच्याकडे. ज्ञानोबा रायाकडे वाढत नव्हते हो कोणी अन्न, त्यांना भिक्षा मागत नव्हते. निवृत्ती ज्ञानदेव पोरांनाचे अन्न, सांभाळी सोपान मजला घी. काय होतं कोणाकडे? फक्त श्रीमंत नाथबाबा होते, बाकी कोणाकडे पैसा होता? कडे होता. मग आता या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे पैसा नाही असं म्हणता, तर लक्ष्मी श्रीमंत याचा अर्थ लक्ष्मी हा अर्थ लागू पडत नाही महाराज. लागू पडतो. कसा? त्या भृगु ऋषीच्या मागाच्या गोष्टीकडे बघा, मागची फाईल ओपन करा. त्या फाईलमध्ये काय होतं? भृगु म्हणा, सनक सनंदन म्हणा, का आणखी कोणी म्हणा, त्या ऋषीनं भगवंताच्या छातीवर लाथ मारली. आणि नवऱ्याला मारल्यावर बायकोला का गुदगुल्या होतील का? ती का कलियुगातली बायको होती का? ती नाराज झाली, रडू लागली, ती दुःखी झाली, क्रोधानं आविष्ट झाली. आणि ती कोण होती माहितीये का? लक्ष्मी कोण होती माहितीये? पिता रत्नाकरो यस्य, तोचा बाप पिता होता, त्याचा बाप रत्नाकर होता, समुद्र होता. समुद्र मंथनातून ती वर आली. ती इतकी सुंदर होती की तिच्या मागे देव दानव सगळे तिच्या मागे लागले, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. तिला कोणी विचारायला तयार नाही. हेच कोणी म्हणे, तिने सांगितलंय असं नाही, असं नाही, मला कोणाच्या हिशोबाने उद्या सकाळी रांग लावा, सकाळी 7 वाजता मी तुमच्यापैकी मला जो योग्य वाटेल त्याचं मी वरण करेल, चयन करेल, त्याला मी योग्य निवडेल. सकाळी स्नान करून या. कोणी दाढी लावून करून आलं, कोणी साबण संपवून आलं, कोणी स्नो, कोणी पावडर, कोणी फाउंडेशन, सगळे तयार. ही प्रत्येकाकडे जायची. म्हणायची हा नकटाचे, चपटाचे, एकनाचे, वाकडाचे. दुर्वास ऋषी चांगले पण संतापी आहेत. इंद्र सुनचा बरा आहे म्हणे इंद्र, पण तो भोगी आहे. भागवतात छान वर्णन आहे त्याचं. आणि मग हे सगळं सांगू लागले, हे आहे, ते आहे, ते आहे, ह्याच्या हा नको, तो नको, ना पसंत, त्याला हेच नाही, त्याला पॅकेज नाही, त्याला सॅलरी नाही, आईबाप नको, भाऊ नको, मुंबईत घर पाहिजे, फ्लॅट पाहिजे. आणि हे काहीच नसेल तर सगळ्यात महत्वाचं, गावाकडे मुंबईत बंगला पाहिजे आणि गावाकडे शेती पाहिजे. मग शेतीच करणं, ते सगळं पाहिजे. या सगळ्या अटीमध्ये कोणीच बसत नव्हतं. शेवटी अशी परिस्थिती आली की ती सगळ्याकडे जे सगळे मान पुढे करून होते त्यांना ती रिजेक्ट करत होती. आणि हा बाबा तिकडे बसला होता पाठ करून तिच्याकडे. लक्ष्मीकडे पाठ करणाऱ्याच्या मागे लक्ष्मी पळत असते. हा पाठ करून बसला. हिनं त्याचा नुसती पाठ पाहिली. पाठ एवढी सुंदर होती. सशंख चक्रम, सकिरीट कुंडलम, सपीत वस्त्रम,
सरसी रुहीक्षणम सहार वक्षस्थल शोभिकौस्तुभम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम. हो, त्या भगवंताच्या फक्त कपाळाचं वर्णन केलंय. कपाळाचं, कपाळ किती सुंदर आहे माहितीये का? हजारो सूर्य एका वेळी जर आकाशात उगवले तर त्याच्यानंतर जो तेज निर्माण होईल, जो प्रकाश निर्माण होईल, तो प्रकाश फक्त याच्या कपाळावर आहे. कपाळावर. तुझे या निढाळी कोटी चंद्र प्रकाशे, तुझे ये निढाळी कोटी चंद्र प्रकाशे. इतका सुंदर असणारा भगवंत, त्याच्यावर लक्ष्मी माता मोहित झाली आणि त्याचं वरण केलं. देव म्हणे मी तुला स्वीकारतो, पण एका अटीवर. जग लक्ष्मीच्या मागे पळतं, ती मालकीने हे नौकर आहेत. तू माझ्याकडे ये, पण तुला 2 गोष्टी कराव्या लागतील. माझी दासी व्हावं लागेल आणि तुला स्थिर व्हावं लागल. कारण लक्ष्मी कशी माहितीये, तिला दासी व्हावं लागेल. अभिमान सांडवी पांडवा, मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडुनी पांडवा, ती पाय धुवावयाची दैवा पात्र झाली. पाय धुवायचं काम दिलं तिला. मग स्थिर व्हावं लागेल. लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. लक्ष्मी चंचल आहे. आयुर्नश्यति नश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं प्रत्यायान्ति गता पुनर्न दिवसा कालो जगद्भक्षका. लक्ष्मीस्तो यतरंग भंग चपला विद्युच्चलं जीवितं तस्मां मां शरणागतं शरणगत त्वं रक्ष रक्ष आधुना. ती स्थिर नाही, ती स्थिर फक्त ज्याच्या पायाशी होते तो हा भगवान विष्णू आहे. आणि ज्याच्या पायाशी लक्ष्मी स्थिर झाली, ती लक्ष्मी ज्याची दासी झाली, जी पाय लक्ष्मीच्या हाती, ती जी पायाची सेवा करते, तो भगवंत काय करतो, तो यांची सेवा करतो. विठ्ठल का आहे का उदाहरण आहे. दादा महाराजांनी समाधी घेतली आणव्याला. मग त्यांची बहीण म्हटली की तुम्हाला आता समाधीतून उठा, जा. निर्णय बदलला. नवीन GR आला. पहिला GR रिजेक्ट. आणि नवीन सर्क्युलेशन नुसार आता पंढरपूरला जायचं ठरलं. निघली दिंडी. जैठोबा रखुमाई, जैठोबा रखुमाई दिंडी निघली. बाबांचं वय झालं, थकले, शरीर थकलं. नको जाऊ देऊ भंगा कात्रे माझी, पण गात्र थकले. आणि मग लक्षात आलं कशावर तरी आता आश्रय घेतला पाहिजे, देह टिकला पाहिजे, किमान पंढरपूर जायपर्यंत तरी टिकला पाहिजे. मग इकडे तिकडे पाहिलं, सापडला एक घोडा. घोडेस्वारही सापडला आणि घोडाही सापडला. कवा आमच्या बाबाला नेता का घोड्यावर बसून? नेतो. पैसे नाही, ती पंढरपूरला पाहू. चला बसा, संतांची सेवा करायची मला. बसले घोड्यावर. कोण? घोड्यावर बसले बाबा सद्गुरू दादा महाराज. आणि घोड्याचा जो घोडा धरून चालतो त्याला बोततदार म्हणतात. नौकर तो बोततदार हातात धरून चालू लागला. तो बोततदार फार सुंदर होता. त्याचं सौंदर्य खूप चांगलं होतं.
चालले, चालता चालता त्या मोत्तद्दारांच्या चप्पल गळून पडू लागली पायातली. त्या रिकिबीमध्ये पाय ठेवतं वय झालं. त्यांनी चप्पल काढली आणि स्वतःच्या डोक्यावर घेतली. यांची चप्पल, यांच्या पादुका, यांची पायतान डोक्यावर घेतली आणि मजल दर मजल करत पंढरपूर आलं. पंढरपुरात मग शोध सुरू झाला. मोत्तद्दार गायब झाला, घोडेवाला गायब झाला आणि घोडाही गेला. मग शोध सुरू झाला, कुठे गेला कुठे गेला कुठे गेला. मग साक्षात्कार झाला की तो मोत्तद्दार, तो घोडेवाला स्वतः परब्रह्म पांडुरंग परमात्मा होता. लक्ष्मी ज्याची दासी आहे तो काय करतो, तो यांच्या चपला उचलतो. आता मोठं कोण आहे? म्हणून म्हटलंय श्री संताची आहे. तो ज्यांचे पाय उचलतो ते दादा महाराज, तो चपला उचलतो. आणि म्हणून ते श्रीमंत आहेत. म्हणजे पहिला अर्थ सौंदर्य लागू पडतो, दुसरा अर्थ लक्ष्मी, कारण लक्ष्मीचा मालक या. मिया 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 डावलोनी लक्ष्मी केली परवती, फेडो निश्चिंता कौस्तुभ घेतला हाती. मग बोडवली वक्षस्थळाची वाती चरण रजा, अजून पावलांची मुद्रा मी वाहे गा समुद्रात, आपुलिया दैव समुद्रा जतने लागी. पायद लक्ष्मीच्या हाती, ती लक्ष्मीच्या हातात जिचं पाद संवाहन ज्याचं, जो जी करते ज्याचं, तो पायांचे पाद संवाहन करतो. मोठं कोण? भागवतात म्हटलेले की अनुव्रजाम्यहं नित्यं पूये येत्यंघ्रिरूपी निरपेक्षं मुनिर्शान्तं निर्वैरं समदर्शनम् अनुव्रजाम्यहं नित्यं पूये येत्यंघ्रिरूपी. देवयिच्छे राजा चरणीची माती, धावत चालती मागे मागे. हो, असा श्रीमंत. दुसरा अर्थ आहे लक्ष्मी, तिसरा अर्थ आहे धन. संत श्रीमंत आहेत का? नाही, यांच्याकडे धन नाहीये. आम्ही सदैव सुडके म्हणतात. मग धन त्यांच्याकडे नाही, पण यांच्याकडे अफाट धन आहे. महाराज तुकाराम म्हटले, तिन्ही त्रिभुवने आम्ही वैभवाचे धनी. आम्ही श्रीमंत आहोत. काय उणे मज येथे ठेविले ठाई, पोटा आलो तई पासून या समर्थ. आम्ही श्रीमंत, कारण आमचा बाप श्रीमंत आहे. हेंदरी दैवत शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजीभूती घेते. आपल्या पोटासाठी ते शिते अवधान. आमचा बाप लक्ष्मीपती आहे. म्हणून संत हे धनाने पण श्रीमंत आहेत. धनाने श्रीमंत आहे. नामदेवरायांनी, परिसा भागवतांनी परीस होता त्यांच्याकडे. नामदेवरायांनी तो परीस घेतला आणि नदीमध्ये गंगेमध्ये फेकून दिला. ते म्हटले वापस करा. दृष्टांत थोडक्यात सांगतो. त्यांनी वाळूवर आणली, सगळेच्या सगळे खळे परीस होते. सामर्थ्य संतांमध्ये आहेत वाय. आणि चौथी गोष्ट आहे सत्ता. श्रीमंताचा अर्थ आहे सत्ता. सत्ता आहे. सत्ता कशाला म्हणतात? होत्याचं नव्हतं ते करू शकतात सामर्थ्य. करशील तरी करी काही करू शकतात. जी निमिष मात्रे देह पालटविला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. लिंग बदलून दाखवलंय, जेंडर चेंज. माहितीये? मेले माणूस जित उठविल, वेळ काळा ते ग्रासील. जे मेलेला माणूस जिवंत केलाय. चालविली जडा भिंती, हरले चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगते ज्ञानोबा माझा. सामर्थ्य संतांचं. म्हणून संत श्रीमंत आहे. असे श्रीमंत असणारे संत आहे, त्यांच्या पाया पडलं पाहिजे. श्री संताची आहे. कसं पडायचंय? म्हणे माथा चरणावर ठेवा. आपला माथा म्हणजे आपला सर्वोच्च भाग.
आणि संतांच्या शरीराचा सर्वात नीच भाग तो दोन्ही एकत्र आपला सर्वोच्च त्यांच्या चरणावर व्हायचा, याला म्हणायचं माथा टेकवणं. नमस्कार कोणाला करतात माहिती का? अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविना चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम. मोठ्यांना जर नमस्कार केला तर 4 गोष्टी वाढतात: आयुष्य, आयुर्विद्या, यश आणि बल वाढतं. आणि सासऱ्याला नमस्कार केल्यावर काय होते तुम्हीच बघा. नमस्कार कोणाला करायचंय? वडिलांना करायचंय. वडील कोणाला म्हणायचं? पांढरे कसं झाले, दात पडले, एक ना डोळा, एकाच फुटका, त्याला वडील म्हणायचं का? म्हाताऱ्याला वडील म्हणायचं का? महाराज दानोबराय म्हटले, जयाचे आयुष्य दाखुटे होय, बळ प्रज्ञा जिरवून जाय, तयाचे वंदिती पाय वडील म्हणून. त्यांना वडील म्हणायचं का? हो, ते वयाना मान ये रा मान विधी पाळना पुरते. त्याला शेवंतीच्या वेळेस मान द्यायचा. लग्न आपण जुळवायचं आणि मग याला येऊन बसवायचं, म्हणा लावा कुकू, तेवढ्या पुरता मान त्यांना द्यायचा. डोक्याला ताण द्यायचा, त्यांना काही समजत नाही. मग वडील कोणाला म्हणायचंय? महाराज म्हटले, वडील कोणाला म्हणायचं माहितीये का? श्रुती स्मृतींचे अर्थ आपण होणे मूर्त अनुष्ठाने जगा देत वडीलचे. वेदाला वडील म्हणा, संताला वडील म्हणा, अनुभवी लोकांना वडील म्हणा. वडील म्हणजे जे अनुभवानं, ज्ञान वृद्ध, तपो वृद्ध, विद्या वृद्ध असे लोक आहेत, त्यांना वडील म्हणा आणि त्यांच्या चरणावर नमस्कार करा. नमस्कार कसा असतो? काही नमस्कार तळमळीचा असतो, काही नमस्कार वरकरणी असतो, काही नमस्कार हा अंतरातला असतो. सासऱ्याला नमस्कार वरकरणी, पोलिसालाही नमस्कार करावा लागतो, ठाणेदाराला करावा लागतो, तलाठ्यालाही सातबारा भेटत नाही ना, तलाठ्याला नमस्कार करावा लागतो, बायकोलाही बरेच वेळा करावा लागतो. येरा मार विधी. तुलसीदास काय म्हटले माहिती का? 2 प्रकारचे लोक असतात, एक संत असतात आणि एक असंत असतात. त्या असंतला आमच्याकडे जंत म्हणतात. एक संत आणि एक जंत. एक संत आणि असंत दोघालाही वंदन केलं पाहिजे. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनं तदनंतरा बुध प्रक्षालनम पूर्वे. आधी नमस्कार कोणाला? दुर्जनाला करा, कारण ती अडथळा आहे ना. त्यांनी वर्णन केलंय, बंदौ संत असंतन चरणा, बंदौ संत असंतन चरणा, दुःख प्रजा उभय बीच पशुचरणा, बिछुडता एक दारुण मिलता एक प्राण मंगल भवन येरा मान विधी पाळना पुरते, तो वेगळा नमस्कार. टाळायसाठी नमस्कार आहे तो नाही अपेक्षित. कधी कधी तळमळीचा नमस्कार आहे. लागून या पाया विनवितो तुम्हा, सगळ्यांना विनंती केली, या हो या हो या हो, या रे लहान थोर सगळे या. विनंती तळमळीचा आहे. पण इथे नमस्कार आदराचा आहे. संतांना आदरपूर्वक नमस्कार केला पाहिजे. कसा? लोक नमस्कार करताना का आता आजकाल पद्धत उगली, असा हात खाली करायचा आणि हाच कन्वर करायचा. हे करवत होते ना, करवत कशी हात का तो हात कधी गुडघ्याला लागतो. आता त्याचं डोकं आणि याचं डोकं बरंच बरं आहे. दोन्ही डोके एक होतात. नाही कळलं त्याने उद्या विचार करा. विठाला मग नमस्कार कसा करायचा? पायावर डोकं ठेवून नमस्कार करायचा, माथा चरणावरी. मला समाधान नाही झालं
मग म्हणे साष्टांग करा. साष्टांग हे करी. साष्टांग वेगळं, दंडवत वेगळं आहे. साष्टांग म्हणजे 8 अंग टेकवायचे त्यांच्या पुढे. 2 हात, 2 तळपाय, कपाळ, अजून काय, नाक मध्येच घुसते, हनुवटी, छाती, 8 अंग टेकवायचे. साष्टांग. आणि बरं तेवढ्यावरही समाधान नाही झालं, म्हणे दंडवत करायचं. दंडवत म्हणजे कसं, जशी काठी असते ना ती फेकली की पडते. लिंग का प्रतिमा दिठी, देखत खेबो अंगिष्ठी, लोटली का पडली काठी जैसी. जशी काठी फेकल्यावर पडते तसं सद्गुरू दिसल्यावर लोटांगण घातलं पाहिजे. थाप द्या, आपण थापच मारायचे दोघांनी. दंडवत दंडा परी काही उरी उरे ना, काही उरी उरे ना, काही उरी उरे ना. दंडवत दंडा परी काही उरी उरे ना, काही उरी उरे ना, काही उरी उरे ना. दंडवत दंडापरी, काठीसारखं. काही उरी उरे ना, सोबत काहीच ठेवायचं नाही. सगळं समर्पण, सर्वस्व. जीवे भावे सर्वस्वे उदार. बाप रखुमा देवीवरू त्याला सर्वस्व द्यायचं, सर्वस्व. महाराज म्हटले कोणाच्या चरणावर जर संत दिसले, सद्गुरू दिसले तर काय करायचंय, त्यांच्या चरणावर काठीसारखं मस्त साष्टांग हे करी दंडवत. मग जर तुम्ही संतांच्या चरणावर दंडवत केलं तुम्हाला मिळणार काय, महाराज म्हटले विश्रांती मिळणार. विश्रांती क्लांत आहे, शांत आहे. जो जीव क्लांत आहे, जीव शांत आहे, जीव थकलेला आहे. मागा बहुत का जन्मी, की थकलाय किती सांग. शिणला येर झारा, बैसोनी खोळी शुक गर्भी. शिणला येर झारी, शेरझार कोणती आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनन जठरे शय इह संसारे खलु दुस्तारे कृपया पार पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. जन्म मरणाचा फेरा उपजेते नाशे, नाशे ते पुनरपि दिशे. हे घटिका यंत्र ऐसे. म्हणून जन्म मरणाचा दुःख मला सुटलं पाहिजे, याला म्हणतात विश्रांती. लग्न झालेल्या पोरगी जेव्हा माहेरी जाते ना त्याच्याकरता विश्रांती कोणती आहे, तीच आहे. माहेरी जाणं ही विश्रांती आहे. विगत क्लशांत इथे विश्रांती. दुःख जाणं, थकवा जाणं याचं नाव. महाराज संतांच्या चरणावर मस्तक ठेवलं ना तर विश्रांती मिळते. विश्रांती मिळत कशी मिळते, त्याला मार्जार प्रपत्ती आणि मरकट प्रपत्तीचं उदाहरण आहे. पण ते आता सांगत नाही, मला येत नाही समजा, कैवल्य महाराजांना विचारा, इथे लागू पडतं. उद्या सांगतील ते, विचारून घ्या. ते लागू पडते. जसं मार्जार प्रपत्तीनं विश्रांती मिळते ती इथं अभिप्रेत आहे. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. उत्तरी म्हणजे दक्षिण दिशा, पूर्व दिशा, तशी उत्तर दिशा. उत्तर दिशेला सांभाळा, इथून गाडी तिकडे घेऊन जा. उत्तरी म्हणजे इथून पुढे, पुढच्या काळात. इतक्या वेळ सांभाळलं की नाही, सांभाळलं कोणी सांभाळलं, ऍक्सिडेंट झाला नाही, हार्ट अटॅक आला नाही, कोरोना ताटपलं नाही. हो,
जिणे जीव दिला दान, बळे या काळे दिला अवकाश, बरवे झाले आजीवरी, नाही पडिल मृत्यूचे, वाचून आलो येथवरी, दिला या काळे अवकाश. जगलो कोणामुळे हो? कोण दिला श्वास? कोणी? इतक्या दिवस सांभाळलं ना तुम्ही आम्हाला, सांभाळा उत्तर योग आणि क्षेम. इतके दिवस सांभाळला हा योग आहे, आणि आता पुढचा क्षेम करा, योगक्षेमम, आमचा क्षेम करा. विठोपार खुमाई वाढले अंतरी प्रेम सुख, डवरली हे काया कृपेच्या उरसे. भगवंता, संताच्या कृपेनं काय लाभ होतो? ही काया डवरते. झाडाला फुलं लागल्यावर झाडं कशी दिसतात? डवरले झाडं, डवरले कसे डवरली हे काया. ही काया पुष्ट होते कशाने? नाम संकीर्तने गोविंदाच्या, अवघे होती लाभ एकाया चिंतने. रंग तो रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, सगळे गात्र माझे. म्हणून डवरली हे काया कृपेच्या वरसे. आता माझी काया पुष्ट झाली, अंतर्बाह्य मी बदललो. आता काय? नभे अनारिसे उद्धरलो. उद्धार माझा झालाच आहे. त्याला जीवनमुक्ती म्हणतात. देह पडल्यावर मिळते ती देहमुक्ती, आणि विमुक्तीचं विलक्षण सुख देहानच भोगणं याला जीवनमुक्ती म्हणतात. ही जीवनमुक्ती जी आहे त्याला म्हणतात नवे अनारिसे उद्धरलो. मला मुक्ती मिळालीच आहे, पण मी जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त झालो. नवे अनारिसो, आपोआप झालंच आहे, ते झालंच आहे. नवे अनारिसे उद्धरलो. महाराज, एवढे लाभ नुसत्या संताच्या दर्शनानं होतात, संताच्या चरणावर मस्तक ठेवल्यानं होतात, त्यांच्यावर साष्टांग नमस्कार केल्यानं होतो, दंडवत केल्यानं होतो. मग संत कुठे भेटतील, त्यांचं दर्शन कसे होतील? ऐसे कैसे याने भेटती ते फार अवघड आहे हो, फार अवघड आहे. चंद्रामृत सुखे सेववेल, हस्ता जाता रवी धरवी, बाया हेळा सागर तरवेल, तरी या साधूची भेटी ना होईल गायसे कैसे याने भेटती ते. बहु अवघड आहे संत भेटी.
तरी जग जेठी करुणा. संतांची भेट अवघड आहे. तुम्ही काय केलं? तुम्हाला संतांची भेट कशी झाली? तुम्ही काय बचत गटाचा फॉर्म भरला होता का? का तुम्ही लाडकी बहीणसाठी अर्ज केला होता का? तुमची तिथं तलाठ्याची ओळख होती? कशाला हे सगळं भागलं? अगं नाही नाही नाही, आम्ही वाचा केले बहुत कल्प, माझ्या सत्यवादाचे तप. वाचा केले बहुत कल्प, तया कृपेची महाद्वीप पाहतो आम्ही. बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली जयाचे वाचे पुढे भोजे. नाम नाचतासे माझे, जे जन्मशास्त्र ओळखीजे. एक वेळ यावया. अहो, हे अनेक जन्मात आम्ही नामचिंतनाची साधना केली आणि त्याचं फळ म्हणून ज्या जन्मामध्ये आम्हाला संतांच्या दर्शन घ्यायची पात्रता झाली, त्यांनी दर्शन घेऊ दिलं 4थ्या चरणात. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख, डवरले हे काया कृपेच्या वरसे. नव्हे अनारिसे उद्धरिलो, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख, तुका म्हणे मजन घडता सेवा. पूर्व पुण्य ठेवा उडला, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख, अधिक ते सरते येऊन ते पुरते. करून घ्या तुमते विनवितासे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले. येथ माझे जी उरले पायी कपण. अज्ञानाद विस्मृतिर्भ्रांत्या यन्यूनम अधिकम पठन. तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं. वीतमवीतं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. श्वासानंद माऊली महाराज, श्वासानंद माऊली.